रीना अशोक खंडाळकर. काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं काय, 19 पासून आम्हाला घरकुल लागू झालं. आम्ही फॉर्म भरले खुशीनं, कारण आमची अशी हे नव्हती ना बांधकाम करण्याची. आम्ही मजूरदार, तर आमच्याकडे जर पैशाचं आम्ही काम म्हणून शासनाकडून 2.5 लाखाचं भेटन तर बांधूबा आम्ही आधीच तयारी केली असती. पण हे आम्ही भेटत आहे गव्हर्नमेंट कडून पैसा ना, आम्ही असं तसं करून घर खोलून 1 वर्ष झालं अशा अवस्थेत राहता टीनाच्या याच्यामध्ये. भाड्याच आता भाडंच म्हणायचं, दुसऱ्याच्या जागेवर राहणं म्हटलं तर. आणि अजूनही आमच्याकडे काही सरकारनं लक्ष दिलंच नाही. सांगतो काही भेटले नाही का तुम्हाला? भेटली ना, 40 भेटली. एवढं बांधकाम पूर्ण केलं. त्याच्यानंतर म्हणजे मंजुरी करून आम्ही खूप यानं म्हणजे आम्हाला जसं काही आता खूप उधार यानं आम्ही जाऊ 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 लट्टे खाऊ का पुन्हा 40 आणले. तर 40 मध्ये बाकीचं एवढं केलं. आता आमची ऐपत नाहीये, खर्च करण्याची नाही आणि कर्जबाजारी होण्याची नाहीये. मी दीपक नागोबा गुरनुले. माझं 8 कुटुंब 8 सदस्याचं परिवार असून मी या घरामध्ये राहत आहो. मला शासनाकडून माझ्या वडिलांच्या नावाने शासनाकडून घरकुल मंजूर झाले. त्या घरकुल मंजूर झाल्यानंतर मला पहिलीच किस्त मिळाली. त्याच्यानंतर मी बचत गटातून पैसे उचलून व्याजानं पैसे काढून एवढं बांधकाम केलं. 3 जून 2019ला मला बांधकाम परमिशन मिळालं. 1 वर्ष झालं असूनही एकच किस्त मला मिळाली. 1 वर्ष झालं काम चालू आहे. 1 वर्षापासून झालंच नाही का काम? 1 वर्षापासून काम झालंच नाही. किस्त वगैरे किती भेटली तुम्हाला आतापर्यंत? किस्त काहीच नाही, 1 भेटली 40. ते फाउंडेशनलेच झाली. मग आता हे एवढं काम कसं केलं तुम्ही? आता कर्जबाजारी करून कसं असं पर्सेंट परती पैसे काढले ते कर्जवाले घरी येऊन सन्या आपले दरवाजा ठोकून जाते. हो बरोबर आहे. आपण मजूर वर्गानं मजुरी करायची का त्या घराला लावायचे का करायचं? आता तुम्ही कुठं राहता? आपण आता बाकी राहायच्या रूम मध्ये. मातीचं घर होतं आमचं छोटंसं टीना टाकून, आणि त्याच्यामध्ये आम्ही सुखी होतो. परंतु आमची अवकात बांधकाम पक्क करण्याची नसल्यामुळे शासनानं आम्हाला घरकुल विटाचं व स्लॅबचं बनवावं अशा अपेक्षेतून 2.5 लाखाचं घरकुल म्हणून दिलेलं होतं. परंतु आम्ही आमची बांधण्याची ताकद नसल्यामुळे आम्ही त्या अर्जाद्वारे आम्हाला घरकुल मंजूर मिळाल्याने आम्ही कुडाचं घर पाडून विटाचं पक्क बांधकाम करण्याच्या प्रयत्नात होतो. परंतु शासनाने आम्हाला 3/6/2019 पासून आतापर्यंत 1 वर्ष झालं, परंतु आम्हाला 40,000 रुपये किस्त पहिले फाउंडेशनची दिलेली होती. आणि मध्यस्थीर आम्ही नगर परिषदमध्ये जाऊन बांधकाम विभागात पाठपुरावा करून त्यांच्याकडे विनंती करून त्यांनी सांगितलं की पैसे शासनाकडून आलेले नाही, अगोदरचे जे पैसे उर्वरित जमा आहे ते पैसे तुम्हाला देता येईल. म्हणून त्यांनी आम्हाला 18 लोकांनी ज्याचं भीमपर्यंत बांधकाम झालं त्यांना परत 40,000 रुपये टाकले. ज्याचं स्लॅब झालं त्यांना 60,000 रुपये टाकले. आणि मग त्याच्यानंतर अजूनपर्यंत आम्हाला कुठलाही पैसा आलेला नाही.